बॉस, कोणीतरी लिफ्ट बरोबर छेडछाड केलेली म्हणून लिफ्ट बंद पडली होती. रॉकीच्या या माहितीवर अग्नियच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्यालाही संशय आलाच होता. कोणीतरी होतं जे त्याच्या जाळाला वारंवार ट्रॅप करायला बघत होतं, ते पण फक्त त्याला टार्गेट करण्यासाठी. पण तो नक्की कोण व्यक्ती आहे ह्यावर मात्र अजूनही अग्निय शांशक होता. रॉकी, आय नो हे सगळं प्री प्लॅन होतं ते, बिकॉज इतक्या वर्षात अग्निहोत्री एंटरप्राइजेस मध्ये असं काही झालंच नव्हतं. पण जेव्हा माझी जाना त्या लिफ्ट मध्ये होती तेव्हाच या गोष्टी होणं इट्स नॉट अ स्मॉल थिंग. अग्नेय हातातला पेपर क्युबिकल फिरवत गहन विचारात अडकलेला. ह्या क्षणी त्याच्या डोक्यात खूप सारे चेहरे फिरत होते, पण सध्या तरीही तो गोष्ट शांततेत हँडल करत होता. त्याच्या हातावरच्या ताटलेल्या शिरात सांगत होत्या तो किती खवळलाय ते, आणि त्याचा रागही साहजिकच होता. त्याचं भडकणं योग्य होतं, कारण इथे प्रश्न आता त्याच्या श्वासांचा होता. तिच्या अराउंडला वारंवार होणाऱ्या गोष्टी तो इग्नोरही करू शकत नव्हता. बॉस, ते ऍक्च्युअली त्या इलेक्ट्रिकल रूमचे सगळे सीसीटीव्ही ऑफ होते, त्यामुळे हे नेमकं कोणी केलं हे फाइंड आउट करणं थोडं अवघडच आहे. रॉकीच्या बोलण्यावर अग्नियच्या हातात तो पेपर क्यूब घट्ट आवळला गेला आणि त्याने त्याचे रागाने भरलेले डोळे मिटत स्वतःला शांत केलं. तोच त्याला काहीतरी क्लिक झालं. रॉकी, प्रयत्न केलं तर काहीच अवघड नाही. फाइंड आउट हिम इन एनी हाव. अग्नेयच्या आत्ताच्या आवाजात इतकी जरब होती की रॉकीला आता त्या माणसाला पाताळातूनही शोधून काढावं लागणार होतं, नाहीतर हा सनकी त्याला त्याच पाताळात पाठवून द्यायचा. रॉकी मान झुकवून जायला फिरणार की. रॉकी, प्रिन्सेसला सांग मी केबिन मध्ये बोलवलंय म्हणून. ती माझ्या सोबतच घरी जाईल आणि आरवला कुणाल सोबत निघायला सांग. अँड 1 सेकंड, वेअर द हेल इज विष्णू? मी त्याला मला जॉईन करायला सांगितलेलं. सकाळपासूनच्या टेन्शन मध्ये ह्या माणसाला विष्णूची आठवणही राहिली नाही वाटतं. बॉस, ते विष्णू सर आलेले, पण आपण राघवेंद्रला उचलल्यामुळे तिकडे मल्होत्रा इंडस्ट्रीमध्ये चांगलीच मोठी खळबळ माजली, म्हणून विष्णू सरांना अर्जंटली जावं लागलं. अजून ऑफिशियली राघवेंद्रच्या मिसिंगची न्यूज मल्होत्राजने अनाउन्स केली नाही. पोलीसही अंडरकव्हर होऊन काम करतायत, सो विष्णू सरच तेच हँडल करायला तिकडे गेले आहेत. रॉकीच्या बोलण्यावर अग्नेयने फक्त होकारार्थी मान हलवली, कारण त्याला विष्णू का गेलाय हे चांगलंच माहित होतं. राघवेंद्रच्या साम्राज्याचा विनाशच करून ऐकणार होता तो. इकडे आरवला मेन्शनवर जायचं खरं तर जीवावर आलेलं. आता घरी गेल्यावर नित्याचा चेहरा दिसणार नाही या विचाराने त्याचं एक एक पाऊल जड झालं होतं. कुणाल तर केव्हाचा आत निघूनही गेला होता. तसही आज त्याचा मूड बराच उखडला असल्याने त्याला कोणाशीच बोलायचं नव्हतं. पण आपले आरव बाबा मात्र अक्षरशः त्याच्या जीवावर जड होत चालत आत येतच होते की समोर नेहमीसारखं सोफ्यावर नित्या आणि आजीला भांडताना बघून इथे आरवचे डोळे मोठेच झाले आणि किडण्या घशात आल्या. देवा, ह्या मुलीने मला इतकं झपाटलंय का रे, जे ही कार्टी इथे नसूनही मला दिसतीये आणि मी हिला इथे असूनही कधी दिसलो नाही. नक्कीच या ढापणीच्या चष्म्यांचा नंबर एकदा चेक करून घ्यावा लागणार आहे. आरवला तर आता रडू यायचंच बाकी राहिलेलं. त्याला तो नित्याला मिस करतोय म्हणून स्वतःचा जितका राग येत होता, त्याहूनही जास्त तिला त्याचं काही नाही या विचारात जास्त चीड येत होती त्याला. आत्ताही त्याला तिचा भास होतोय बघून तो वैतागत आणि तणतणत येऊन नित्याच्या बाजूला बसला.
तसा इथे नित्याचा आवाज घशातच अडकला. तो असा एखाद्या प्रेतासारखा येऊन तिच्या बाजूला बसेल असं तिला वाटलंच नव्हतं. म्हणून त्याच्या अशा अचानक भयानक रिॲक्शनने इथे तीही क्षणभर गोंधळली. भुरट्या, अरे हळू बस की रेड्या, आता हा सोफाही तोडायचा विचार आहे का तुझा? हे बघ, जर आता तुला काही फोडायचंच असेल तर स्वतःचं डोकं फोड, पण आता घरातल्या एकाही गोष्टीचं नुकसान झालं तर मी तुला फोडून टाकेन. त्याच्या अशा विचित्र वागण्यावर इथे आजीच्या भुवया आकसल्या ना. आजी, इतकी वर्ष तू या सोफ्यावर बसूनही हा सोफा तुटला नाही, तर माझ्या बसण्याने कायच तुटणार आहे ना? तुझ्या एवढा पसरलेला जीव नाही आहे मी. आणि तसही भाईने हा सोफा तुझ्या नाजूक तब्येतीचा विचार करूनच बनवल्याने तो काय लवकर तुटत नसतो. आरवच्या या बोलण्यावर जिथे आजीने दात ओठ चावले, तर नित्याने मात्र तिचं भस्कन बाहेर येणारं हसू कसंबस सावरलं. भुरट्या, तू माझ्या शरीरावरून टिपण्या नाही करू शकत. आजीच्या चेहऱ्यावर पसरलेला तो भडक राग बघून आरव गालात हसला. तिच्या बरोबर वीक पॉइंटलाच डिवचायचा तो. त्या टिपण्या करायच्या की नाही ते आपण नंतर ठरवू, पण आधी तुझ्या मेंदूला कसला सदमा लागलाय का ते सांग. कोणाशी एकट्यातच भांडत बसलीये तू? आरवचं तोंडही आता गोळा झालं. इतकंच नाही तर त्याची नेहमीची चिडचिडही सुरू झाली. हा मुलगा तर ऑफिसमधून आल्यावर यांच्या डोक्यावरच नाचायला लागायचा. जणू 4 पैसे कमवून हा ह्यांच्यावर उपकारच करत होता. कोणाशी म्हणजे? तुला इथे एवढी मोठी मी दिसत नाही आहे का? अजूनही तो आपल्याला इग्नोर करतोय वाटून इथे नित्याचाही पारा चढला ना. म्हणजे कालपासून हा माणूस तिला मिस्टर इंडिया समजून राहिलेला वाटतं. तू मलाच काय तर आजीलाही दिसत नाही आहे, आणि जो माणूस इथे नाहीच आहे तो कोणाला दिसेलच कसा ना? आरवनेही तिच्या ओरडण्याने तिला तणतणातच उत्तर दिलं, पण त्याचं ऐकून इथे नित्या आणि आजीच्या थोबड्यावरचा रंग मात्र उडाला होता. नित्याने केविलवाण्या नजरेने आजीकडे बघितलं तर तीच बिचारी या कार्ट्याच्या विचाराने त्रस्त झालेली दिसत होती. भुरट्या, रस्त्यावरचा कुठला लिंबू तुडवून आलास की काय तू? की कोणतं भूत कालपासून तुझ्या मानगुटीवर येऊन बसलंय? मला सुवर्णाला कुठल्या तरी बाबाला बोलवायला सांगावं लागेल. आजी घाबरून लगबगीत सुवर्णाच्या रूमकडे निघून गेली. तिला या मुलाचं काही खरं दिसत नव्हतं. आजी जाताच आत्ता मात्र नित्या आरव समोर कमरेवर हात ठेवून उभा राहिली. तसा आरवने नित्याकडे एक नजर पाहून आवंडा गिळला, कारण मॅडमच्या चेहऱ्यावर सध्या भयंकर राग पसरलेला. भुरट्या, अजूनही तुला मी दिसत नाही आहे? नित्याची नजर रागाने चांगलीच लाल झालेली. कालपासून या मुलाचा अबोला सहन करून करून थकलं होतं ते लेकरू. ए बाई, तू ट्रीपला गेलीये तर तिथे तरी सुखाने राहा ना, का आत्मा बनून इथे भटकत बसलीये? आरव आता वैतागून तिथून उठून जाणार की तोच पुढच्या क्षणाला त्याच्या तोंडावर उशीचा दणक्यात फटका बसला. अगं ए, आणि त्या फटक्याने आरव सावरेपर्यंत नित्याने त्याला पिलोने बदडायला सुरुवात केली. भुरट्या, मस्करी चालू आहे का इथे, की खेळ मांडला आहेस तू? कालपासून तुझे नखरे बघतीये मी. पूर्ण घराशी मस्त निवांत बोलत आहेस, पण माझ्याशी बोलायला तुझा जीव चाललाय का बरं? मी काय तुझी प्रॉपर्टी चोरून घेतलीये की तुझ्या किडण्या विकून आलीये? नित्या कंटिन्यू आरवला उशीने मारत बोलत सुटलेली. तिला त्याच्या वागण्याचा इतका राग आलेला की तिला स्वतःचा राग आवरताच येत नव्हता, आणि नाही ती आवरणार होती. अगं ए माझ्या आई, जीव घेते का आता माझा?
आरव त्या उशीच्या फटक्यांपासून स्वतःला वाचवत बोलतच होता की एक मिनिट, ही मला मारतीये आणि ती उशी ही मला लागत आहे, म्हणजे ही खरंच इथे आहे. आरवने पटकन ती उशी पकडत तिच्याकडे पाहिलं तर त्या मॅडम तर आता रागाने चांगल्याच लाल झालेल्या, वर चेहराही भडकून श्वासही कमालीचा फुलला होता तिचा. नित्या, तू खरंच इथे आहेस की आताही मला भास होतोय? आरवला अजूनही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बुरट्या, का अंत पाहतोय माझा? आत्ता मात्र नित्याला आरवच्या वागण्याचं रडू येऊ लागलं आणि तिचे भरलेले डोळे बघून आरव गडबडून उभा राहिला. अगं तू आधी रडू नको, थांब, मी काय विचारतोय. तू तर ट्रिपला जाणार होती ना? आरवला अजूनही काहीच समजत नव्हतं. हो रे बाबा, पण नाही गेली मी, म्हणूनच तर समोर उभा आहे ना तुझ्या. नित्याच्या या वाक्यावर आत्ता मात्र आरवला काय तो आनंद झाला आणि त्याने पटकन पुढे होऊन नित्याला इतकी काय घट्ट मिठी मारली की नित्याचे डोळे मोठे होऊन ती फ्रीजच झाली. अहो, आपण कुठे चाललोय सांगा ना? अग्नेय कारमध्ये सियाचा हात पकडून शांत बसलेला, पण डोळे मात्र त्याचे मोबाईल मध्ये असल्याने त्याचं तिच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. म्हणून मगाचपासून हा एकच प्रश्न दोनदा विचारूनही त्याचं काही उत्तर नाही बघून ती रागात तिचा हात मागे घेणार. डोंट, तोच त्याचा तो वॉर्निंग युक्त आवाज कानावर पडला, पण त्याने मान काय मोबाईल मधली वर केली नाही. ती सोबत असल्यावर तिचा स्पर्श त्याच्यासाठी बूस्टरचं काम करायचा. त्याची नेहमीची ही अरेरावी बघून सियाने रागात नाक मुरडत तिची नजर ड्राईव्ह करणाऱ्या रॉकीवर आणली. चिकू दादा, तुला तरी माहितीये का आपण कुठे चाललोय? घ्या, या मॅडमला हीच उत्तर भेटल्याशिवाय ही बाया काय शांत बसणार नाही. सिया बेबी, आपण बॉसच्या फ्रेंड्सला भेटायला चाललोय. रॉकी तिच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही असं होणार होतं का? काय आता त्याची गुणाची बहीण होती ना ती. काय या सडू राक्षसाचे फ्रेंडही आहेत. तिची ही इन्स्टंट रिॲक्शन सियाच्या तोंडून अनाहूतपणे निघून गेली. तसं रॉकीने कसं बस त्याचं हसू आवरलं असलं तरी अग्नेयची बारीक नजर मात्र तिच्यावर आली होती. व्हॉट डू यू मीन माझे फ्रेंड्स आहेत का? अग्नेयच्या तर तिच्या या रिॲक्शनवरच कपाळावर आट्या पसरल्या होत्या. ते म्हणजे आता तुम्हाला आरशात बघितलं तर आहेच ना. भले देवाने तुम्हाला इतकं देखणं रूप दिलंय, पण बघेल तेव्हा त्या थोबड्यावर रागच तर घेऊन फिरत असता. जणू रागाचा प्रचारच करत असता तुम्ही. साधं प्रेमाने कधी कोणाशी बोलता तरी येतं का तुम्हाला? काय रे चिकू दादा, हे तुझ्याशी तरी कधी प्रेमाने बोललेत का रे? सियाने अग्नेयला सुणवता तिची नजर रॉकीवर आणली. तसा तर तो बिचारा चपापलाच. म्हणजे ह्या नवरा बायकोत आपण कुठून टपकलो हाच प्रश्न पडला त्याला. त्याने घाबरून अग्नेयकडे बघितलं तर तोही रॉकी काय उत्तर देतो ह्या विचारात त्याच्याकडेच बघत होता. पण आता तो बिचारा या वाघासमोर कायच बोलणार होता ना. अग्नेय समोर तर तो खरं बोलू शकत नव्हता आणि सियालाही खोट्यात पाडणं त्याला जमणार नव्हतं. बघितला, सियाने अग्नेयकडे बघून भुवया उंचावल्या. व्हॉट, काही बघायला तो काहीच बोलला नाही आहे. तिचे ते त्याला डिवचणारे एक्सप्रेशन बघून अग्नेयचं कपाळ अजूनच आकसलं. आणि तुम्हाला असं का वाटलं तो काही बोलेल म्हणून? अहो, कधीतरी निदान एकदा तरी या चेहऱ्यावर हसू आणलात तर समोरच्या माणसाला खरं बोलायची हिम्मत होईल ना. बघेल तेव्हा मारक्या वळू सारखे बघत असता सर्वांकडे.
ही मुलगी तर बसल्या बसल्या त्याच्या इज्जतीचा पंचनामा करत होती. जाणा, मी बाकी कोणाशी नाही, पण तुझ्याशी तरी कामली बोलतोच ना. तिच्या तोंडून इतक्या भयानक शब्दरचना ऐकून अग्नेयचं तोंड बघण्यासारखं झालेलं. किती ते खोटं बोलावं एखाद्याने. तुम्ही आज माझ्यावर रागवूनच बाहेर पडलेलात, हे विसरलात का तुम्ही? सियाला तो सकाळी चिडून गेलेला आठवताच तीही फनकाऱ्यातच बोलली, दॅट्स नॉट माय फॉल्ट, यू ऑल्सो नो दॅट, चूक तुझी होती. अग्नेयने तिचा आरोप ऐकून खांदे उडवले. अरे, ह्यात काही शंका आहे का? द ग्रेट 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 अग्नेय अग्निहोत्री कसे चुकतील ना? चुका करणं तर आमच्यासारख्या सामान्य जनतेचं काम आहे. तुम्ही तर देवाचा अंश आहात, हे विसरताय का तुम्ही? काय चिकू दादा, मी बरोबर बोलतीये ना? तुमचे बॉस तर कधी चुकू नाही शकत. आपण तुच्छ मानव काही चुका करायला जन्माला आलोय. सिया मॅडमच्या तोंडाचा पट्टा नॉनस्टॉप सुरू झालेला पाहून अग्नेयने तर डोक्यावर हातच मारून घेतला. बोलण्याच्या बाबतीत तिचा हात कोणीच पकडू शकणार नव्हतं, आणि जर त्याच्या विरुद्ध बोलायचं असेल तर मग तिला कोणी म्हणजे तो देवांचा देवही अडवू शकणार नव्हता. सो फायनली अग्नेय सियाला त्याच्या फ्रेंड्सला भेटायला घेऊन जातोय, जे ऑलरेडीच इतके मोठे नग आहेत. त्यांना हे ध्यान भेटल्यावर आता अजून कोणता कांड होणार आहे, त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा, जो नक्कीच तुम्हाला वेळ लावून खळखळून हसवेल, यात काहीच शंका नाही. पण त्यानंतरचे अग्नेयचे एक्सप्रेशनही बघायला विसरू नका. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर